person liable for registration, section 22. Every supplier liable to be a registration for supplier engaging in the supply of goods. जर गुड सप्लाय करत असेल तर त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या वरती असेल तर तो लायबल आहे रजिस्ट्रेशनसाठी, असं सेक्शन 22 मध्ये म्हटलेलं आहे. नाव पुढे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. आपल्या इंडियामध्ये टोटल 28 स्टेट्स आहेत. त्या 28 स्टेट्स मधल्या काही स्टेट्सला स्पेशल कॅटेगरी स्टेट्स मानतात. In our country there are total 28 states. Among these 28 states, some states are called as a special category states, which is specified in the article 279A clause 4G of the constitution. तर कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये आर्टिकल 279A मध्ये असं लिहिलेलं आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स कुठल्या कुठल्या? अरुणाचल प्रदेश, मेघालया, मणिपूर, मिझोरम, पुडुचेरी, तेलंगणा, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड. तर ह्या सर्व स्टेट्सला काय म्हणणार? स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. ह्या स्टेट्समध्ये जर एखादा सप्लायर गुड्स सप्लाय करत असेल, गुड्स सप्लाय करत असेल तर त्या सप्लायरचं ॲग्रिगेट टर्नओव्हर मोर दॅन 20 lakhs असेल, लिमिट ऑफ द 20 lakhs, 20 लाखापर्यंत असेल, इट्स नॉट अ मोर दॅन, इट इज अप टू 20 lakhs, तरी सुद्धा तो रजिस्ट्रेशन करण्यासाठी लायबल आहे. These things you should keep in mind. Those persons who are those person who are these things you have to keep in mind. जे सप्लायर गुड सप्लाय करतायत आणि ते स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये राहत असतील तर त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट 20 लाख पर्यंत असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचा अधिकार आहे. The special category states, the person who is belonging to special category states and such person is a supplier of the goods, he will be eligible for registration if his aggregate turnover more than 20 lakhs. तर लक्षात ठेवा, स्पेशल कॅटेगरी स्टेट मध्ये असेल तर 20 लाख आणि बाकीच्या स्टेट्समध्ये असेल तर 40 lakhs aggregate turnover. Now next, आता इन केस ऑफ द केरला स्टेट, केरळा ह्या स्टेट्समध्ये त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी 20 lakhsच लिमिट ठेवलेलं आहे. His turnover of 20 lakhs for registration of the dealer in case of the supply of the goods. तर केरला ह्या स्टेट्सला सुद्धा ॲग्रिगेट टर्नओव्हर मोर दॅन 20 lakh असेल, देन केरला स्टेट्स मधले
सप्लायर एलिजिबल आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी, असं सेक्शन 22 सांगतं. लक्षात ठेवा. आता हे झालं गुड्स सप्लाय केलं. गुड्स सप्लाय केलं तर 40 lakhs स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आणि केरळासाठी 20 lakhs ॲग्रिगेट टर्नओव्हर. आता जर सर्व्हिसेस सप्लाय केल्या तर अशा सर्व्हिस प्रोव्हायडर सर्व्हिसेस सप्लाय करणाऱ्या सप्लायरला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय लिमिट लागतं, टर्नओव्हर लिमिट. तर त्याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं तर ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑल टॅक्सेबल सप्लायज, all exempt supplies, export of the goods or services or both, or interstate supply. Interstate supply. तर these are the things are included in aggregate turnover. Exclude म्हणजे not included central tax, state tax, union territory tax, integrated tax and cess. तर हे सर्व इन्क्लूड करून जी टोटल येते ती 40 लाखाच्या वरती असेल, द पर्सन इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. इफ द स्पेशल कॅटेगरी स्टेट किंवा केरळामध्ये असेल तर त्याची ॲग्रिगेट टर्नओव्हर ही टोटल 20 लाखाच्या वरती असेल तर दॅट पर्टिक्युलर पर्सन इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन, असं सेक्शन 22 सांगतं. आता supplier engage in exclusively in supply of services. जर एखादा सप्लायर सर्व्हिसेस सप्लाय करतोय, सर्व्हिसेस सप्लाय करतोय म्हणजे काय, ही आर सप्लाइंग द सर्व्हिसेस. सर्व्हिसेस मे बी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, हॉटेल सर्व्हिसेस, रेस्टॉरंट सर्व्हिसेस. तर these are there are many kinds of services if the suppliers प्रोव्हाइड करतोय किंवा दोन्ही सुद्धा प्रोव्हाइड करतोय गुड्स अँड सर्व्हिसेस. तर अशा सप्लायरला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय टर्नओव्हर लिमिट आहे. जर तो सप्लायर मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा इथून तो सप्लाय करत असेल, इज बिलॉंग टू सच स्टेट्स, then aggregate turnover is more than 10 lakhs. जर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर मोर दॅन 10 lakh असेल तर तो एलिजिबल आहे. ही विल बी एलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन. तो रजिस्ट्रेशनसाठी एलिजिबल आहे. अँड रेस्ट ऑफ द इंडिया, रेस्ट ऑफ द इंडिया म्हणजे ह्या 4 स्टेट सोडून बाकीच्या स्टेट्समध्ये जर तो सप्लाय करतोय सर्व्हिसेस और बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस एकत्र किंवा सर्व्हिसेस, तर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर किती पाहिजे, 20 lakhs. तर लक्षात ठेवा, दिस turnover, if it is aggregate more than 20 lakhs, then he is liable for registration. But he is belonging to Mizoram, Manipur, Nagaland, Tripura. His aggregate turnover is more than 10 lakhs, then he is eligible for registration. तर supply of services साठी 20 lakhs रेस्ट ऑफ द इंडिया, आणि सप्लाय ऑफ गुड्स साठी 40 lakhs, स्पेशल कॅटेगरी स्टेट साठी 20 lakhs. लक्षात ठेवा. नाव आता पुढे बघायचंय पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, सेक्शन 23. असे कोणते व्यक्ती आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते लायबल नाहीये, इज नॉट एलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन. तर person exclusively making the supply of non-taxable wholly exempt goods or services of both. जे व्यक्ती टॅक्स लागत नाही अशा गुड्स सप्लाय करत असेल किंवा एक्झेम्प्ट गुड्स सप्लाय करत असतील किंवा सर्व्हिसेस, तर दे आर नॉट एलिजिबल. Those persons who are supplying the exempt goods or non-taxable goods,
such person is not eligible for registration under GST. Then next is agriculturist. An agriculturist to the extent of the supply produce out of the cultivation of the land be considered as an agriculturist, hence is not will not be exempt for registration. तर ॲग्रिकल्चरिस्ट जो आहे, जो लँडमध्ये कल्टिवेशन करतो, फार्मर आहे, तर त्याच्या गुड्स एक्झेम्प्ट आहेत. ॲग्रिकल्चर गुड्स आर टोटली एक्झेम्प्टेड. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स also exempted, then wheat, then all food grains are also exempted. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरिस्टला, फार्मरला, शेतकऱ्याला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. Then notified category person also not required to do the registration under GST. The government may, on recommendation of the council by notifications, specify the category of the person who may be exempted from the obtained registration under this act. तर notified category persons गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात किंवा काही नोटिफिकेशन प्रमाणे त्यांना काही अधिकार दिलेले असतात, अशा व्यक्तींना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तर लक्षात ठेवा, कोणाकोणाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. Now we will discuss the one simple sum related to the registration. काय झालंय, गेल्या वर्षी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम यायचे, तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये 15 मार्काला प्रॉब्लेम यायचा रजिस्ट्रेशनवर. तर त्या टाईपचा प्रॉब्लेम आपण आज बघणार आहोत. मे बी तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील, पण प्रॅक्टिकल बेस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मी विचारणार आहे, जे आपण स्टडी करणार आहोत. So these things you have to keep in mind. Practical base agriculture, some questions related to the registration that we will discuss. You should know about that. तुम्हाला माहिती पाहिजे. Now problem number 1 is, प्रत्येकाला स्लाइड दिसते, मी जे शेअर केलं ते दिसतंय. प्रॉब्लेम नंबर 1 दिसत असेल तर चॅट मध्ये यस टाका. Okay, problem number 1. Mr. Manthan of Mumbai has the following supplies within the state of Maharashtra. You are required to determine whether he is required to obtain registration under GST law, particulars rupees, in intra-state supply of goods chargeable with GST at the rate 18%, 9 lakhs. Intra-state supply of goods agriculture produce, growth out of cultivation of the goods, rupees 35 lakhs. Intra-state supply of goods which are wholly exempt, 9 lakhs. Taxable value of supply, rupees 53 lakhs. Now these are particular question is there, and such questions we are going to
This is a particular problem that we are going to learn. ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलाय मिस्टर मंथन ऑफ मुंबई. It means Mr. Manthan is belonging to in the state of Maharashtra. He supply within the state. He supply within the state of the Maharashtra. म्हणजे तो बाईंग अँड सेलिंग महाराष्ट्रामध्ये करतोय, महाराष्ट्राच्या बाहेर करत नाही. ही मे बी बाय फ्रॉम पुणे, ही मे बी सेल टू नाशिक. तो मुंबईतून विकत घेत, मुंबईमध्ये विकत घेत असेल आणि सेल करत असेल इतर नागपूरला, असं त्याचं, तर त्याला आपण इंट्रा स्टेट सप्लाय म्हणतो. सप्लाय विदिन द स्टेट. तर इथे 9 lakhs आहेत, त्यांनी सप्लाय केलेत गुड्स 9 lakhs. द इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस 35 lakhs. कल्टिवेशन ऑफ द लँड it is 35 lakhs. Intrastate supply of goods which are wholly exempt 9 lakhs. त्याने 9 lakhs, 35 lakhs आणि 9 lakhs एवढ्या अमाऊंटचे गुड्स त्यांनी सप्लाय केलेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीला ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायचं. ॲग्रिगेट टर्नओव्हर. तर ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काय काय येतं? Whenever we will talk about the aggregate turnover, the aggregate turnover मध्ये काय काय येतं? All taxable supplies, all exempt supplies, export of the goods or interstate supply, एवढं सगळं येतं. These are the all things will come. आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलंय इंटरस्टेट सप्लाय, इंट्रा स्टेट सप्लाय 9 lakhs, नॉट इंट्रास्टेट सप्लाय. तर हे येईल ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये. देन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस हे येणार नाही, इट विल नॉट कम. देन इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स विच आर होल्ली एक्झेम्प्ट 9 lakhs, इट इज ऑल्सो कम. तो टोटल काय काय येईल? आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? कॉम्पिटिशन ऑफ द ॲग्रिगेट टर्नओव्हर, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. त्यामध्ये इंट्रा स्टेट सप्लाय येईल 9 lakhs. इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, तर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस हे आपण घेणार नाही, नील. द इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स विच आर होल्ली एक्झेम्प्ट. आता एक्झेम्प्ट गुड्स सुद्धा ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये येतात. सी दॅट एक्झेम्प्ट सप्लाय ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये एक्झेम्प्ट सप्लाय येतं, त्यामुळे हे आपण घेऊ शकतो. तर टोटल टर्नओव्हर किती आलं? इट इज 18 lakhs. 9 lakh प्लस 9 lakhs, 18 lakhs. आता मिस्टर मंथन राहतोय कुठे? मुंबईत, म्हणजे ही इज बिलॉंग टू महाराष्ट्र. आणि तो सप्लाय काय करतोय? गुड्स. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये लिहिलंय गुड्स सप्लाय, सप्लाय ऑफ गुड्स, सप्लाय ऑफ गुड्स. जर गुड्स सप्लाय करत असेल आणि इज बिलॉंगिंग टू महाराष्ट्र, तर त्याने कुठली कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? तर if his aggregate turnover in financial year more than 40 lakhs, then he is liable for registration. त्याने ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. पण त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर ड्युरिंग द फायनान्शियल इयर किती दिसतंय? इट इज ओनली 18 lakhs. इट इज ओनली 18 lakhs. त्याचं फायनान्शियल इयर मध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर 18 lakhs आहे. ते ऍक्च्युअल मध्ये किती पाहिजे होतं? 40 lakhs. ॲग्रिगेट टर्नओव्हर डज नॉट मोर दॅन 40 lakhs. त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या वरती नाहीये. म्हणून मिस्टर मंथन इज नॉट रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी.
त्यामुळे त्याला रजिस्ट्रेशन मिळणार नाही. I hope you understood how we will solve our problem. Now we will move further. Problem number 2. From the following information, you are required to determine whether Mr. Gaurav from Mumbai is liable to be registered under the GST law. Particulars rupee, intra-state supply of goods chargeable with the nil rate 28 lakh 50,000. Intra-state supply of goods chargeable with GST at the rate 18% 5 lakh 51,000. Intra-state supply of goods which are wholly exempt from GST 6 lakhs. आता बघा टोटल व्हॅल्यू दिली आहे 40,01,000. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स नील रेट, नील म्हणजे एक्झेम्प्टेड, एक्झेम्प्टेड 28,50,000 चे गुड्स आहेत, तर ते सुद्धा ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये येतात. देन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स, इट ऑल्सो कम ॲग्रिगेट टर्नओव्हर. देन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स विच आर होल्ली एक्झेम्प्ट. ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे काय हे मगाशीच आपण बघितलं होतं, परत तुम्हाला सांगतो. ऑल टॅक्सेबल सप्लाय, ऑल एक्झेम्प्ट सप्लाय, एक्सपोर्ट ऑफ द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, अँड इंटरस्टेट सप्लाय, हे 4 आयटम्स ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये येतात. तेच आयटम्स आपल्या प्रॉब्लेम मध्ये असतील तर ते टोटल मध्ये घ्यायचे, तेच टोटल मध्ये घ्यायचे. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस टोटल मध्ये आपण ते सर्व घेतले. तर कॉम्पिटिशन ऑफ द ॲग्रिगेट टर्नओव्हर सोल्युशन, इंटरस्टेट सप्लाय नील, देन चार्जेबल ते पण घेतले, हे सगळ्यांची टोटल केली आली 40,01,000. आता हा जो गौरव मुंबईमधून बिलॉंगिंग आहे आणि तो गुड सप्लाय करतोय, तर त्याचं टर्नओव्हर किती पाहिजे? त्याचं टर्नओव्हर पाहिजे 40 लॅक्स. त्याचं टर्नओव्हर 40 लॅक्स हवं आहे. तर त्याचं टर्नओव्हर 40 लॅक्स आहे का? येस, त्याचं टर्नओव्हर 40 लॅक्स आहे. त्याचं टर्नओव्हर 40 लॅक्स आहे. इट मीन्स since aggregate turnover does more than 40 lakhs, Mr. Gaurav is required to obtain registration. तुम्हाला आन्सर फक्त एवढंच लिहायचं का त्याचं टर्नओव्हर 40 लाखाच्या वरती गेलंय, त्याच्यामुळे त्याला तो रजिस्ट्रेशन ऑब्टेन करू शकतो. ही इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. येस, आय होप यू अंडरस्टूड हाऊ वी विल सॉल्व द प्रॉब्लेम. ते एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला एक कुठला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्यावेळेस आपण काय बघणार, एव्हरी सप्लायर शाल बी लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर दिस ऍक्ट in the state or union territory other than special category states where he makes the taxable supply of the goods or services or both, if his aggregate turnover in the financial year more than 40 lakhs, त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर मोर दॅन 40 लॅक्स असलं पाहिजे, तरच त्याला आपण रजिस्ट्रेशनसाठी लायबल बोलू शकतो. आणि त्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये टॅक्सेबल सप्लाय येईल, एक्झेम सप्लाय येईल, एक्सपोर्ट ऑफ द गुड्स येतील, इंटर स्टेट सप्लाय सुद्धा येईल. दिस थिंग्स यू शुड कीप इन माइंड, हे लक्षात ठेवा. आता वी विल डिस्कस वन स्मॉल प्रॉब्लेम. Problem number 3. Mr. Aniket Enterprises having place of the business in the state of Tripura entered into certain transactions which are as follows. Date particular rupees. 3rd December 2019 taxable supply of services within the states 1,50,000. 5th December 2019 5th
November 2019, supply exempt goods to Delhi 1,40,000. 6 November 2019, supply of exempt services within the state 4 lakhs. 9th November 2019, supply of taxable goods within the states 1,60,000. Advise Messrs. Aniket Enterprises whether it is required to get registered under GST is S, when should it get registered. तर हा जो प्रॉब्लेम दिलाय, ह्या प्रॉब्लेम मध्ये अनिकेत एंटरप्राइजेस बिझनेस करते आणि त्यांचे ट्रान्झॅक्शन्स दिलेत. ह्या ट्रान्झॅक्शन्स वरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तो कधी पासून रजिस्टर एलिजिबल आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आता 40 मिनिटं संपत आहेत. मी तुम्हाला परत एक लिंक पाठवतो व्हॉट्सअप ग्रुपवरती. 5 मिनिटानंतर तुम्ही परत 5 मिनिटानंतर जॉईंट व्हा. ठीक आहे.